भारतीय सेना दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए 15 जानेवारी. 15 जानेवारी हा दिवस दरवर्षी भारतीय सेना दिवस म्हणून देशामध्ये साजरा केला जातो. 15 जानेवारी हा दिवस भारतीय सेना दिवस म्हणून साजरा केला जातो. लेफ्टनंट जनरल के.एम. करियप्पा यांनी 15 जानेवारी 1949 रोजी इंग्रजांकडून भारतीय सेनेच्या कमांडर इन चीफ म्हणून फ्रान्सिस बुचर यांच्याकडून भारतीय सेनेची कमान आपल्या हातात घेतली होती. तसेच देशासाठी आपले जीवन समर्पण केलेल्या सैन्याचे स्मरण ठेवण्यासाठी देखील हा 15 जानेवारीचा दिवस भारतीय सेना दिवस म्हणून साजरा केला जातो. फ्रान्सिस बुचर हे इंग्रजांच्या राजवटीतील भारताचे शेवटचे ब्रिटिश कमांडर इन चीफ होते. यावर्षीचा हा 76वा भारतीय सेना दिवस आहे आणि या कार्यक्रमाचे आयोजन लखनौमध्ये करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. युवा निधी योजनेची सुरुवात कोणत्या राज्यात करण्यात आली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी कर्नाटक. कर्नाटक या राज्यामध्ये या युवा निधी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. तर युवा निधी योजना ही सुशिक्षित बेरोजगारांशी संबंधित योजना आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यामध्ये युवा निधी योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून पदवीधारक बेरोजगार विद्यार्थ्यांना 3,000 रुपये आणि पदविकाधारक विद्यार्थ्यांना 1,500 रुपयाचा मासिक बेरोजगारी भत्ता दिला जाणार आहे. हा बेरोजगारी भत्ता फक्त 2 वर्षांकरता असणार आहे. लाभार्थ्याला नोकरी मिळताच हा भत्ता बंद केला जाणार आहे. तर कर्नाटक राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे. कर्नाटक राजधानी आहे बंगळूर, मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या आणि राज्यपाल आहेत थावरचंद गहलोत. पुढचा प्रश्न पाहूया. लाई चिंग ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी तायवान. तायवान या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून लाई चिंग ते यांची निवड करण्यात आलेली आहे. तर तायवानमध्ये नुकताच राष्ट्रपती पदासाठी निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे उमेदवार आहेत हे आणि सध्याचे उपराष्ट्रपती आहेत लाई चिंग ते यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवलेला आहे. लाई यांना 50 लाखपेक्षा अधिक मते मिळालेली आहेत. एकूण मतांपैकी ही संख्या 40% जास्त आहे. तसेच त्यांचे प्रतिस्पर्धी कुओमितांगचे उमेदवार होयू इह यांना 33% मते मिळालेली आहेत. तर तायवानचे हे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत. तायवान राजधानी आहे तायपे, चलन आहे न्यू तायवान डॉलर आणि हे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत लाई चिंग ते. पुढचा प्रश्न पाहूया. डॉक्टर प्रभा अत्रे यांचं नुकताच निधन झाले आहे. त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी शास्त्रीय गायिका. त्या एक शास्त्रीय गायिका होत्या डॉक्टर प्रभा अत्रे आणि यांचं नुकताच निधन झालेलं आहे. पुणे या ठिकाणी यांचं निधन झालेले आहे. डॉक्टर प्रभा अत्रे यांचं शास्त्रीय गायिका होत्या. त्या किराणा घराण्याच्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका होत्या. डॉक्टर अत्रे यांना भारत सरकारने 1990मध्ये पद्मश्री, 2002मध्ये पद्मभूषण आणि 2022मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं आहे. शास्त्रीय संगीताव्यतिरिक्त त्या एक शिक्षक, शोधकर्ता, संगीत दिग्दर्शक तसेच लेखिकासुद्धा होत्या. पुढचा प्रश्न बघूया. दुसरे आंतरराष्ट्रीय आयुष संमेलन आणि प्रदर्शनाचे आयोजन कोणत्या ठिकाणी केलं गेलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी दुबई या ठिकाणी या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय आयुष संमेलनाचे आणि प्रदर्शनाचे आयोजन हे करण्यात आलेलं आहे. हे दुसऱ्या क्रमांकाचं आंतरराष्ट्रीय आयुष संमेलन आहे आणि याचं आयोजन आणि प्रदर्शन दुबईमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमाचे आयोजन विज्ञान भारत मंच आणि आयुष मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. आयुष, आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीला चालना देण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केलं गेलं आहे. भारत, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकामधून एकूण 1500पेक्षा अधिक विशेषज्ञ या जे आयोजन आहे या कार्यक्रमाला भाग घेणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या कंपनीने कॅपिटल फूड्स कंपनीला खरेदी केलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स. या कंपनीने नुकताच कॅपिटल फूड्स या कंपनीला खरेदी केलेला आहे. टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट नूडल्स विकणारी कंपनी आहे कॅपिटल फूड्स. याच्या 100% हिस्सेदारी टाटा कन्झ्युमर प्रोडक्टने खरेदी केलेली आहे. 5,100 कोटी रुपयांमध्ये ही खरेदी पार पडलेली आहे. कॅपिटल फूड्स त्यांच्या 2 शाखा चिंग्स सिक्रेट आणि स्मिथ अँड जोन्समार्फत त्यांचे उत्पादन विक्री करते. टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स टाटा ग्रुपची 7वी कंपनी आहे जिचे बाजार मूल्य 1 लाख करोड रुपयांपेक्षा जास्त आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणती कंपनी जगातील सर्वात मूल्यवान कंपनी ठरली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी मायक्रोसॉफ्ट. मायक्रोसॉफ्ट ही कंपनी बाजार भांडवलानुसार जगातील सर्वात मूल्यवान कंपनी ठरलेली आहे. हिने ॲपल या कंपनीला मागे टाकत हे स्थान मिळवलेलं आहे. तर मायक्रोसॉफ्ट बाजारभावामध्ये 1.6% इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्टचे बाजार मूल्यांकन $2.875 ट्रिलियन वरती पोहोचलेलं आहे आणि ॲपलचे सध्याचे बाजार मूल्यांकन $2.871 ट्रिलियन इतके आहे. मायक्रोसॉफ्ट एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे जिची स्थापना 4 एप्रिल 1975 रोजी करण्यात आली होती. हिचे संस्थापक आहेत बिल गेट्स आणि पॉल एलन आणि सध्या अध्यक्ष आहेत सत्या नडेला. पुढचा प्रश्न पाहूया.
मिलन 2024 नौदल सैन्य अभ्यास कोठे आयोजित केला जाणार आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी विशाखापट्टणम. विशाखापट्टणममध्ये मिलन 2024 हा सैन्य अभ्यास पार पडणार आहे. तर मिलन 2024 सर्वात मोठा बहुपक्षीय सैन्य अभ्यास आहे. यावेळेचं हे 12वं संस्करण आहे आणि विशाखापट्टणम या ठिकाणी हा आयोजित केला जाणार आहे. 19 ते 27 फेब्रुवारी दरम्यान या सैन्य अभ्यासाचे आयोजन केलं जाणार आहे. येत्या 12व्या सैन्य अभ्यासामध्ये 50पेक्षा अधिक देश सहभागी होणे अपेक्षित आहे. हा द्विवार्षिक बहुपक्षीय सैन्य अभ्यास असून याची सुरुवात 1995मध्ये करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2022ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी सविता कंसवाल यांना नुकताच तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2022ने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर सविता कंसवाल मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार त्यांना लँड ॲडव्हेंचरमध्ये त्यांच्या कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. या उत्तराखंड राज्यातील होत्या. 16 दिवसात 8000 मीटरचे 2 पर्वत माउंट एव्हरेस्ट आणि माउंट मकालू या ठिकाणी पोहोचणाऱ्या पहिल्या भारतीय महिला गिर्यारोहक होत्या. 4 ऑक्टोबर रोजी उत्तराखंडच्या उत्तरकाशीमधील डोंगराळ भागात झालेल्या हिमस्खलनामध्ये यांचा मृत्यू झाला होता आणि आता यांना नुकताच मरणोत्तर हा तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बंगालच्या खाडीमध्ये भारत आणि कोणत्या देशातील तटरक्षक दलांमध्ये संयुक्त सराव आयोजित केला गेला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी जपान. भारत आणि जपान या 2 देशातील तटरक्षक दलांमध्ये बंगालच्या खाडीमध्ये हा संयुक्त सराव आयोजित केला गेला आहे. संयुक्त सैन्य सराव चैन्नईजवळ बंगालच्या खाडीमध्ये भारत आणि जपान 2 देशातील तटरक्षक दलांमध्ये संयुक्त सैन्य सराव आयोजित केला गेला होता. हा 5 दिवसीय सराव अभ्यास असून याचा एक भाग म्हणून सहयोग कायझेन अभ्यास देखील आयोजित केला गेला आहे. हा दरवर्षी होणारा संयुक्त सराव अभ्यास आहे आणि याची सुरुवात सन 2006मध्ये करण्यात आली होती. पुढचा प्रश्न पाहूया. जलवायू शिखर संमेलन 2024चे आयोजन कोठे केले गेले होते? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी मुंबई. मुंबई या ठिकाणी या जलवायू शिखर संमेलनाचे आयोजन हे करण्यात आलेलं होतं. जलवायू शिखर संमेलन 2024 12 जानेवारी रोजी पार पडलेलं आहे. या संमेलनाची थीम होती डिकोडिंग द ग्रीन. भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन हे केलं गेलं होतं. जलवायू शिखर संमेलन 2024 आयोजन पार पडलेलं आहे मुंबईमध्ये. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच नव्या पिढीच्या आकाश क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण कोणी केलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी DRDO. DRDOने या नव्या पिढीच्या आकाश क्षेपणास्त्राचे नुकताच यशस्वी प्रक्षेपण हे केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या योजनेच्या माध्यमातून पक्क्या घरांसाठी 540 करोड रुपयांच्या पहिल्या हप्त्याच्या निधीचे वितरण केले आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी PM जनमन योजना. या योजनेसाठी पक्क्या घरांसाठी 540 करोड रुपयांच्या पहिल्या हप्त्याच्या निधीचे वितरण नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. तर PM जनमन योजना ही जी योजना आहे या योजनेसंदर्भात 15 जानेवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM जनमन योजनेच्या लाभार्थ्यांसोबत व्हर्च्युअल संवाद साधलेला आहे. अतिमागास वर्गातील जनजाती समूहातील 1 लाख लाभार्थी परिवारांसाठी पक्की घरे बनवण्यासाठी पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात 540 करोड रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. विशेष अतिमागास वर्गातील जाती समूहातील लोकांच्या सर्वांगीण विकास आणि उत्थानासाठी केंद्र सरकारने 15 नोव्हेंबर रोजी जनजातीय गौरव दिनाचे औचित्य साधून PM जनमन योजना सुरू केली होती. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये ऑपरेशन अमृत सुरू केलं गेलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी केरळ. केरळ या राज्यामध्ये हे ऑपरेशन अमृत सुरू केलं गेलं आहे. तर ऑपरेशन अमृत हे औषध नियंत्रण विभागामार्फत चालवलं गेलेलं अभियान आहे. ऑपरेशन अमृत केरळच्या औषधी नियंत्रण विभागाने अँटीबायोटिकच्या दुरुपयोगाला नियंत्रित करण्यासाठी ऑपरेशन अमृत सुरू केलेलं आहे. या ऑपरेशनच्या माध्यमातून लोक विना प्रिस्क्रिप्शन अँटीबायोटिक विकणाऱ्या फार्मासिस्टची माहिती औषध नियंत्रण विभागाला देतील. राज्य औषध नियंत्रण विभाग अँटीबायोटिक औषधांच्या विक्रीवर लक्ष ठेवणार आहे. तर केरळ राज्यामध्ये हे सुरू करण्यात आलेलं आहे. केरळ स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन आणि राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. पुढचा प्रश्न पाहूया. पहिल्या बीच गेम्स 2024 स्पर्धेमध्ये पहिले स्थान कोणी मिळवलेलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी मध्यप्रदेश. मध्यप्रदेश या राज्याने या पहिल्या बीच गेम्स 2024 स्पर्धेमध्ये प्रथम स्थान मिळवलेलं आहे. तर देशातील पहिल्या बीच गेम्सचे आयोजन दीवमधील घोगळा बीचवर केलं गेलं होतं. 4 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान या स्पर्धा पार पडलेल्या आहेत आणि या स्पर्धेमध्ये मध्य प्रदेश आघाडीवर राहिलेले आहे. मध्य प्रदेशने 7 सुवर्ण पदकांसह एकूण 18 पदके मिळवलेली आहेत आणि अंकतालिकेमध्ये पहिल्या स्थानावर राहिलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राने 3 सुवर्ण पदकांसह एकूण 14 पदके या स्पर्धेमध्ये जिंकलेली आहेत. तर तामिळनाडू, उत्तराखंड, दादरा नगर हवेली, दीव आणि दमण यांनी प्रत्येकी 12 पदके प्राप्त केली आहेत. तर आसामने एकूण 8 पदके जिंकलेली आहेत. त्यामध्ये 5 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी राजस्थान. राजस्थान राज्यामध्ये या आंतरराष्ट्रीय उंट महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. तर राजस्थानमधील बिकानेर हे ठिकाण उंटांसाठी प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणीच आंतरराष्ट्रीय उंट महोत्सवाचे आयोजन हे केलं गेलं आहे. या महोत्सवामध्ये स्थानिक कलाकारांकडून आपल्या संस्कृतीचे प्रदर्शन केलं जाणार आहे आणि हे उंट महोत्सव जे आहे हे राजस्थानमधील बिकानेर या ठिकाणी आयोजित केलं गेलं आहे. तर राजस्थानमध्ये आयोजित केलं गेलेलं आहे. राजस्थान राजधानी आहे जयपूर. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा आणि राज्यपाल आहेत कलराज मिश्र. पुढचा प्रश्न पाहूया. मुनव्वर राणा यांचं नुकताच निधन झाले आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी उर्दू शायर. ते एक उर्दू शायर होते मुनव्वर राणा आणि यांचं नुकताच निधन हे झालेलं आहे. तर प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा नुकताच लखनौमध्ये यांचं निधन झालेलं आहे. यांचा जन्म झालेला होता 26 नोव्हेंबर 1952. उत्तर प्रदेशमधील रायबरेली जिल्ह्यातील एका गावामध्ये यांचा जन्म झालेला होता. 2004 साली त्यांना सरस्वती समाज पुरस्काराने सन्मानित केलं गेलं होतं. सन 2014मध्ये त्यांना उर्दू साहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार देखील देण्यात आला होता. त्यांनी 2015मध्ये हा पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार परत केला होता. यावर्षीचा जो उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2023 आहे हा सादिका नवाब सहर यांची कादंबरी आहे राजदेव की आमराई यासाठी देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पियन्स या पुस्तकाचे नुकताच अनावरण करण्यात आलं आहे. हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी एम.जे. अकबर. एम.जे. अकबर यांनी गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पियन्स या पुस्तकाचे जे लेखन आहे हे केलेलं आहे. तर प्रसिद्ध लेखक आहेत एम.जे. अकबर यांनी सहलेखक के नटवर सिंग यांच्यासोबत या गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पियन्स नावाचे पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकामध्ये महात्मा गांधी यांच्या जीवनातील आणि संघर्षातील प्रसंगावर प्रकाश टाकला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. झाग्रेब ओपन 2024 कुस्ती 57 किलो वजनी गटामध्ये कोणत्या भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक मिळवलेलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी अमन सेहरावत. अमन सेहरावत या कुस्तीपटूने या झाग्रेब ओपन 2024 कुस्ती स्पर्धेमध्ये 57 किलो वजनी गटामध्ये भारतासाठी सुवर्णपदक मिळवलेलं आहे अमन सेहरावतने. तर चालू महिन्यामध्ये पार पडलेल्या या झाग्रेब ओपन कुस्ती स्पर्धेमध्ये अमन सेहरावत 57 किलो वजनी गटात चीनच्या झोऊ वानहाओचा पराभव केलेला आहे. या क्रमवारीमध्ये भारताचे हे पहिलेच पदक आहे. तर अमन सेहरावत जो आहे हा सध्या जागतिक क्रमवारीमध्ये कुस्तीपट्टींमध्ये 13व्या स्थानावर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या देशाने आईन्स्टाईन प्रोब EP उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे? तर योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी चीन. चीन या देशाने हा आईन्स्टाईन प्रोब EP उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. चीनच्या शिचांग उपग्रह प्रक्षेपण केंद्रामधून लाँग मार्च 2C रॉकेटमधून आईन्स्टाईन प्रोब नावाचा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आलेला आहे. सुमारे 1.45 टन वजनाचा हा उपग्रह फुललेल्या कमळाच्या आकाराचा आहे. या उपग्रहाला महान शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांचं नाव देण्यात आलेलं आहे. विश्वातील गूढ क्षणिक घटनांचे निरीक्षण करण्याच्या उद्देशाने हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून क्ष किरण सिग्नल शोधले जात आहेत जे गुरुत्वीय लहरींसह येत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने राज्याचे स्वतंत्र क्रीडा विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी बिहार. बिहार हे राज्य स्वतःचा स्वतंत्र क्रीडा विभाग स्थापन करण्याचा निर्णय या राज्याने घेतलेला आहे. तर स्वतंत्र क्रीडा विभाग निर्माण केला गेला आहे. निर्णय पटना येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जितेंद्र कुमार राय यांच्याकडे या क्रीडा खात्याची जबाबदारी सोपवलेली आहे. तसेच जितेंद्र कुमार राय यांच्याकडे अगोदरपासूनच कला संस्कृती आणि युवा खात्याची देखील जबाबदारी आहे आणि आता या अतिरिक्त क्रीडा विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे. तर बिहारमध्ये हे क्रीडा विभाग सुरू करण्यात आलेला आहे. बिहार राजधानी आहे पटना. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार आणि राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर. पुढचा प्रश्न पाहूया. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या मते कोणत्या वर्षापर्यंत भारताची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन पर्यंत पोहोचणार आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 2028. 2028पर्यंत भारताची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन पर्यंत पोहोचेल असं वक्तव्य निर्मला सीतारामन यांनी असा अंदाज केलेला आहे. तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या मते भारतीय अर्थव्यवस्था 2028पर्यंत $5 ट्रिलियन ही होणार आहे. तसेच 2047पर्यंत भारत $30 ट्रिलियन GDP सह विकसित अर्थव्यवस्था बनेल. सध्या भारताची अर्थव्यवस्था $3.4 ट्रिलियन इतकी आहे आणि अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनीनंतर भारतीय अर्थव्यवस्था 5वी सर्वात मोठी जगातील अर्थव्यवस्था आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्यातील आटपाडी वनसंवर्धन नवीन राखीव क्षेत्र घोषित करण्यात आलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये हे नवीन आटपाडी वनसंवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्यात आलेलं आहे. तर महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी विभागात आटपाडी संवर्धन राखीव संवर्धन नावाने नवीन संवर्धन अभयारण्य स्थापन केल्याची घोषणा केली आहे. आटपाडी संवर्धन राखीव क्षेत्र 9.48 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेलं आहे
आटपाडी संवर्धन अभयारण्यामध्ये अर्ध सदाहरित, आदळ पर्णपाती आणि कोरडे पर्णपाती या 3 प्रकारचे वन आच्छादन समाविष्ट आहे. या भागात 36 झाडांच्या प्रजाती आहेत, 116 वनऔषधी प्रजाती आहेत. यामध्ये 115 झुडूप प्रजाती, 14 वेलींच्या प्रजाती आणि 1 परजीवी वनस्पती या वनसंवर्धन राखीव क्षेत्रामध्ये आहेत. तसेच या निर्णयामुळे श्वानकुळातील लांडगा, तरस, कोल्हा, खोकड यांचे जतन होण्यास देखील मदत होणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या बँकेने नुकताच सन्मान रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, इंडसइंड बँक. इंडसइंड बँकेने हे सन्मान रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केलेलं आहे. तर इंडसइंड बँकने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनच्या सहकार्याने UPI सुविधेसह सुसज्ज असे इंडसइंड बँक सन्मान रुपे क्रेडिट कार्ड सुरू केलेलं आहे. हे कार्ड सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेलं आहे. जगप्रसिद्ध धनुयात्रा कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ओडिसा. ओडिसा राज्यामध्ये ही धनुयात्रा सुरू झालेली आहे. ओडिसाची प्रसिद्ध अशी ही यात्रा आहे आणि ही यावेळची 76वी धनुयात्रा आहे. बरगड ओडिसामध्ये सुरू झालेली आहे. 15 जानेवारीपर्यंत ही यात्रा चालणार आहे. असत्यावर सत्याचा विजयाचे प्रतीक म्हणून धनुयात्रा देशाच्या स्वातंत्र्याच्या आनंदोत्सवाचा एक भाग म्हणून 1947-48मध्ये बरगडमध्ये सुरू करण्यात आली होती. हा उत्सव भगवान श्रीकृष्ण यांच्या लीलेवर आधारित आहे. या यात्रेत कृष्ण आणि मामा कंस यांच्या पौराणिक गोष्टी सादर केल्या जातात. तर ओडिसा राज्यामध्ये ही यात्रा सुरू झालेली आहे. ओडिसा स्थापना झालेला आहे 1 एप्रिल 1936. राजधानी आहे भुवनेश्वर. मुख्यमंत्री आहेत नवीन पटनाईक आणि राज्यपाल आहेत रघुवर दास. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय सेनेकडून कोठे ऑपरेशन सर्वशक्ती सुरू करण्यात आला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, जम्मू आणि काश्मीर. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सेनेकडून ऑपरेशन सर्वशक्ती सुरू करण्यात आलेला आहे. तर ऑपरेशन सर्वशक्ती तर राजौरी आणि पूंछमध्ये भारतीय सैनिकांवर सतत हमले करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हे ऑपरेशन भारतीय सेनेकडून सुरू करण्यात आलेलं आहे. राजौरी पूंछ बेल्टमध्ये या हल्ल्यामुळे 20पेक्षा अधिक सैनिक शहीद झाले होते आणि या दहशतवाद्यांना आळा घालण्यासाठी ही मोहीम भारतीय सेनेकडून हाती घेण्यात आलेली आहे. या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन सर्वशक्ती. पुढचा प्रश्न पाहूया. बर्नार्डो एरोव्हो कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनलेले आहेत? प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ग्वाटेमाला. ग्वाटेमाला या देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत बर्नार्डो एरोव्हो. तर ग्वाटेमाला देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून यांनी शपथ घेतलेली आहे. ते एक राजकीय उदारतावादी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी ग्वाटेमाला देशाला भ्रष्टाचारमुक्त बनवण्याचा दावा केलेला आहे. ग्वाटेमाला हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. तर ग्वाटेमाला राजधानी आहे ग्वाटेमाला सिटी, चलन आहे क्वेट्झल आणि राष्ट्रपती नवीन बनलेले आहेत बर्नार्डो एरोव्हो. पुढचा प्रश्न पाहूया. फिफा फुटबॉलर ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक आहे लिओनल मेसी. लिओनल मेसी याची फिफा फुटबॉलर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर अर्जेंटिनाचा हा लिओनल मेसी फिफा फुटबॉल ऑफ द इयर म्हणून निवडला गेलेला आहे. मेसीने सलग दुसऱ्यांदा हा किताब जिंकलेला आहे. त्याचप्रमाणे महिलांमध्ये आयताना बोनमती हिला फुटबॉलर ऑफ द इयर म्हणून निवडलं गेलं आहे. ती बार्सिलोनासाठी क्लब फुटबॉल खेळते. तर फिफाकडून हे फिफा फुटबॉलर ऑफ द इयर निवडलं गेलं आहे. तर फिफा फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन असा फुल फॉर्म होतो. स्थापना झाली आहे 1904मध्ये. मुख्यालय आहे ज्युरिक, स्वित्झर्लंडमध्ये. फिफा पुरुष विश्वकप 1930मध्ये आणि फिफा महिला विश्वकप 1991मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. फिफा विश्वकप 2022चा विजेता संघ होता अर्जेंटिना. पुढचा प्रश्न पाहूया. नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन कोणत्या राज्य सरकारने सुरू केलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याने हे नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे. तर नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशनचा शुभारंभ जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात महिला आणि बालविकास मंत्रालयाचा हा उपक्रम आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून महिलांसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती तसेच केंद्र शासनाच्या महिलांसाठीच्या योजनांबद्दलची माहिती आणि वेळोवेळी अपडेट या ॲपच्या माध्यमातून पुरवले जाणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणाला युवा साहित्य अकादमी पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, विशाखा विश्वनाथ. विशाखा विश्वनाथ यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कार 2023ने नुकताच सन्मानित करण्यात आलेला आहे. तर विशाखा विश्वनाथ त्यांच्या स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना या कविता संग्रहासाठी हा युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. हा त्यांचा पहिलाच कविता संग्रह आहे आणि त्यामध्ये 180 कवितांचा समावेश आहे. 12 जानेवारी 2024 रोजी त्यांना हा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. एकूण 20 भाषांसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 1954 पासून भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. RBIने डेप्युटी गव्हर्नर मायकल पात्रा यांचा कार्यकाल किती वर्षांकरिता वाढवलेला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, 1. RBIचे डेप्युटी गव्हर्नर आहेत मायकल पात्रा आणि यांचा कार्यकाळ हा 1 वर्षाने वाढवण्यात आलेला आहे.
तर डेप्युटी गव्हर्नर मायकल पात्रा आणखी एकदा एका वर्षाने यांचा कार्यकाल वाढवण्यात आलेला आहे. सरकारने दुसऱ्यांदा यांचा कार्यकाल वाढवलेला आहे. त्यांची पुनर्नियुक्ती ही 15 जानेवारी 2024 पासून लागू असेल. याआधी जानेवारी 2023 मध्ये देखील त्यांचा कार्यकाल वाढवण्यात आला होता. तर भारतीय रिझर्व्ह बँक स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1935. मुख्यालय आहे मुंबई. गव्हर्नर आहे शक्तिकांत दास. पुढचा प्रश्न पाहूया. एक्सपिरियन इंडिया या कंपनीने भारतातील व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, मनीष जैन. मनीष जैन यांची एक्सपिरियन इंडिया या कंपनीने भारतातील व्यवस्थापकीय संचालक म्हणून नुकताच नियुक्तीही केलेली आहे. तर एक्सपिरियन ही जी आहे लंडनमधील माहिती सेवा कंपनी आहे. नुकताच या कंपनीने भारतातील कामकाजासाठी मनीष जैन यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. मनीष जैन हे भारतातील धोरणात्मक उपक्रमांवर देखरेख ठेवतील. व्यवसाय वाढीसाठी चालना देण्याचे तसेच भारतातील बाजारपेठ, ग्राहक आणि भागधारकांसोबत सहयोग प्रस्थापित करण्याच्या आयोजनाने यांची नेमणूक ही करण्यात आलेली आहे. तर मनीष जैन यांच्याकडे बँकिंग, क्रेडिट, स्टॉक मार्केट सोल्युशन आणि मोठ्या उत्पादन क्षेत्रामध्ये 25 वर्षाहून अधिक वर्षाचा अनुभव आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सिमटेक ही दक्षिण कोरियन कंपनी कोणत्या राज्यात सेमीकंडक्टर प्लांट उभारणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, गुजरात. गुजरात या राज्यामध्ये ही दक्षिण कोरियन कंपनी आहे सिमटेक ही राज्यामध्ये सेमीकंडक्टरचा प्लांट उभा करणार आहे. तर गुजरातमधील सानंद या ठिकाणी सिमटेक ही दक्षिण कोरियन कंपनी सेमीकंडक्टर उत्पादन प्लांट उभारणार आहे. त्यामुळे भारतातील सेमीकंडक्टर उद्योगाला लक्षणीय चालना मिळणार आहे. ही कंपनी राज्यात 1250 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एक मजबूत सेमीकंडक्टर उद्योग उभारणार आहे. सेमीकंडक्टर सबस्ट्रेट्सची जगातील सर्वात मोठी उत्पादक म्हणून ओळखली जाणारी ही कंपनी आहे आणि आता ही गुजरातमध्ये आपला एक प्लांट सुरू करत आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय T20मध्ये 150 सामने खेळणारा पहिला पुरुष खेळाडू कोण ठरलेला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, रोहित शर्मा. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा T20मध्ये 150 सामने खेळणारा पहिलाच पुरुष खेळाडू ठरलेला आहे. तर अफगाणिस्तान विरुद्ध होळकर स्टेडियममध्ये रोहित शर्माने आपला 150वा T20 सामना खेळलेला आहे. तसेच T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाजापैकी तो एक आहे. त्याने आतापर्यंत 150 सामन्यांमध्ये 3853 धावा ह्या केलेल्या आहेत. आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्व महिला आणि पुरुष क्रिकेटरांमध्ये रोहित शर्मा हा T20मध्ये 150 सामने खेळणारा जगातील पहिला खेळाडू ठरलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या बँकेने नुकताच ग्रीन रुपया मुदत ठेव सुरू केलेली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, SBI. स्टेट बँक ऑफ इंडिया सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे आणि या बँकेने ग्रीन रुपया मुदत ठेव ही सुरू केलेली आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडियाने सुरू केलेली योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून 1111 दिवस, 1777 दिवस आणि 2222 दिवस अशा 3 प्रकारच्या मुदत ठेवी सुरू केलेल्या आहेत. या ठेवी निवासी व्यक्ती, गैरव्यक्ती आणि NRI ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेल्या आहेत. या ठेवींच्या माध्यमातून पर्यावरणपूरक उपक्रम आणि प्रकल्पांना मदत करण्यासाठी निधी गोळा करणे हा या ठेवींचा उद्देश आहे. विंग्स इंडिया 2024ची सुरुवात कुठे करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, हैदराबाद. हैदराबाद येथे विंग्स इंडिया 2024ची सुरुवात करण्यात आलेली आहे. तर विंग्स इंडिया 2024 आशियामधील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा विमानन कार्यक्रम आहे विंग्स इंडिया 2024 आणि याचं आयोजन जे आहे हैदराबादमधील बेगमपेट विमानतळावर करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलेलं आहे. या कार्यक्रमाची थीम आहे अमृतकाळामध्ये भारताला जगाशी जोडणे. सहयोग आणि नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन हे करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये आपल्या देशातील विमान आणि हेलिकॉप्टर आणि विमानांचे प्रदर्शन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात 100पेक्षा अधिक देशांचे 1500पेक्षा अधिक प्रतिनिधी आणि 5000 व्यापार प्रतिनिधी भाग घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. या कार्यक्रमाचे आयोजन 21 जानेवारीपर्यंत हे असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बारामला स्टेडियमचे नाव बदलून बिपिन रावत स्टेडियम असे करण्यात आले आहे. हे स्टेडियम कुठे आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, जम्मू आणि काश्मीर. जम्मू काश्मीरमध्ये हे स्टेडियम आहे बारामला स्टेडियम आणि याचं आता नाव बदलून बिपिन रावत स्टेडियम असं ठेवण्यात आलेलं आहे. तर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या बिपिन रावत स्टेडियमचे उद्घाटन केलेलं आहे. उत्तर काश्मीरमध्ये असलेल्या बारामुळा स्टेडियमचं जे नामकरण आहे बिपिन रावत स्टेडियम असं करण्यात आलेलं आहे. बिपिन रावत यांनी भारतीय सैन्यामध्ये विविध पदांवर उत्तर काश्मीरमध्ये सेवा केलेली आहे. 2021मध्ये जनरल बिपिन रावत यांचा तामिळनाडूमधील कुन्नूर येथे एका हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला होता आणि त्यांच्या स्मरणार्थ या स्टेडियमला त्यांचे नाव हे देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. राज्यांच्या स्टार्टअप क्रमवारी 2022मध्ये कोणत्या राज्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व. राज्यांच्या स्टार्टअप क्रमवारीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे 3 राज्य ठरलेले आहेत, गुजरात, कर्नाटक आणि केरळ. तर स्टार्टअप क्रमवारी जी आहे 2022 रिपोर्ट जाहीर केलेला आहे उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाने. या अहवालामध्ये केरळ, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे.
तर टॉप परफॉर्मिंग राज्यांमध्ये पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा यांचा क्रमांक लागतो. लीडिंग राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, आसाम आणि आंध्र प्रदेश यांचा क्रमांक लागतो. याचा प्रमुख उद्देश राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्टार्टअप इकोसिस्टम विकसित करणे हा आहे. पुढचा प्रश्न बघूया. आसाम वैभव 2023 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, रंजन गोगोई. आसाम वैभव 2023 पुरस्काराने सन्मानित यांना करण्यात आलेला आहे. रंजन गोगोई भारताचे माजी पूर्व न्यायाधीश होते आणि यांना हा आसाम वैभव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. या पुरस्काराचं स्वरूप एक प्रशस्तीपत्र, प्रमाणपत्र आणि रोख 5 लाख रुपये असं आहे. रंजन गोगोई भारताचे माजी मुख्य न्यायाधीश पद सांभाळणारे पूर्वोत्तर भागातील ते व्यक्ती होते. पुढचा प्रश्न बघूया. कोणती कंपनी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मूल्यवान कंपनी बनली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, LIC ऑफ इंडिया. LIC ऑफ इंडिया ही कंपनी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मूल्यवान कंपनी बनलेली आहे. भारतीय जीवन विमा निगम अर्थात LICने भारतीय स्टेट बँकला मागे टाकत सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मूल्यवान कंपनी बनण्याचा मान मिळवलेला आहे. LICचे बाजारमूल्य आता 5.8 करोड लाख रुपयांच्या वरती पोहोचलेलं आहे. तर SBIचे बाजारमूल्य सध्या 5.62 लाख करोड इतके आहे. LICने आर्थिक वर्ष 2023-24च्या 6 महिन्यामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. LIC भारतातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी तसेच देशातील सर्वात मोठी गुंतवणूक करणारी कंपनी आहे. तर LICची स्थापना झालेली आहे 1 सप्टेंबर 1956. मुख्यालय आहे मुंबईमध्ये आणि अध्यक्ष आहेत सिद्धांत मोहंती. पुढचा प्रश्न पाहूया. मध्य प्रदेश राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, वीरा राणा. वीरा राणा यांची मध्य प्रदेश राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर वीरा राणा या मध्य प्रदेश राज्याच्या दुसऱ्या महिला मुख्य सचिव ठरलेल्या आहेत. 1988 तुकडीच्या त्या IAS अधिकारी आहेत आणि त्यांची आता मध्य प्रदेश राज्याच्या मुख्य सचिवपदी नुकताच नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे 1960 तुकडीच्या IAS अधिकारी असलेल्या निर्मला बुच या मध्य प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होत्या. तर मध्य प्रदेश राज्याच्या मुख्य सचिवपदी यांची नियुक्ती झालेली आहे. मध्य प्रदेश स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी आहे भोपाल. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव आणि राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल. पुढचा प्रश्न पाहूया. महतारी वंदन योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, छत्तीसगड. छत्तीसगड राज्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. महतारी वंदन योजना. महतारी वंदन योजना ही एक महिलांसाठीची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून दरमहा राज्यातील महिलांना 1,000 रुपये प्रदान केले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेणारी महिला ही छत्तीसगड राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 23 ते 60 वर्ष आवश्यक आहे. तसेच महिला विवाहित असणे देखील आवश्यक आहे. महिलेच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न 2.5 रुपयांपेक्षा अधिक नसावे. या योजनेचा लाभ विधवा महिला तसेच अनाथ आणि परित्यक्त्या महिला देखील घेऊ शकतात. पुढचा प्रश्न बघूया. केंद्र सरकारने 2023पर्यंत रस्ते दुर्घटनेत होणाऱ्या आकस्मिक मृत्यूंचे प्रमाण किती टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य ठेवलेलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 50%. केंद्र सरकारने 2030पर्यंत रस्ते दुर्घटनेत जे अपघात होतात त्यामध्ये आकस्मिक मृत्यूंचे प्रमाण 50% कमी करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे. तर केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे की केंद्र सरकारने 2030पर्यंत देशातील रस्ते अपघातात आकस्मिक होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण 50%पर्यंत कमी करण्याचा निश्चय केलेला आहे. भारतात प्रत्येक तासाला रस्ते अपघातामध्ये 53 लोक जखमी तर 19 लोक मृत्युमुखी पडत असतात. रस्ते परिवहन आणि राज्य महामार्ग मंत्रालयाच्या अहवालानुसार 2022मध्ये भारतात रस्ते दुर्घटनांची संख्या 12% वाढून 4.6 लाखपेक्षा अधिक ही झाली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 9व्या भारत विज्ञान महोत्सव 2023चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, हरियाणा. हरियाणामध्ये या 9व्या भारत विज्ञान महोत्सव 2023चे आयोजन हे करण्यात आलेलं आहे. तर भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव आहे 2023 आयोजन करण्यात आलेलं आहे हरियाणामधील फरीदाबाद येथे 17 ते 20 जानेवारी 2024 दरम्यान याचं आयोजन करण्यात आलं होतं. याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय कार्याचा गौरव करण्यासाठी हे महोत्सव भरवण्यात आलेला आहे. ही भारतातील सर्वात मोठा विज्ञान महोत्सव आहे. 2015पासून याचे आयोजन हे करण्यात येत असतं. या वर्षीच्या कार्यक्रमाची थीम आहे अमृत काळामध्ये विज्ञान आणि प्रौद्योगिकी सार्वजनिक आउटरीच. तर हरियाणा राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. हरियाणा स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1966. राजधानी आहे चंदीगड. मुख्यमंत्री आहेत मनोहरलाल खट्टर आणि राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रेय. पुढचा प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 5 शतके मारणारा पहिला खेळाडू कोण ठरलेला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, रोहित शर्मा. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 5 शतके मारण्याचा विक्रम केलेला आहे आणि जगातील हा पहिलाच खेळाडू ठरलेला आहे. या अगोदर सूर्यकुमार यादव आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या नावे 4 शतकांचा विक्रम होता आणि रोहित शर्माने आता 5 शतके मारत हा विक्रम मोडीत काढलेला आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये त्याने ही कामगिरी केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
उत्तर प्रदेशमध्ये कोणत्या नदीत सौर ऊर्जा संचालित नाव सुरू केली जात आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी शरयू नदी. शरयू नदीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये सौर ऊर्जा संचालित नाव सुरू केले जाणार आहे. तर अयोध्येतील सरयू नदीवर सौर ऊर्जा संचालित नाव सुरू केले जाणार आहे आणि या नावेची निर्मिती जी आहे UPENDA म्हणजे उत्तर प्रदेश न्यू रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीने केलेली आहे. 30 यात्रेकरूंची क्षमता असणारी ही नाव नवाघाट या ठिकाणून संचालित होणार आहे. अयोध्या शहराला एक आदर्श सौर ऊर्जा शहर म्हणून ओळख प्राप्त करून देणे आणि टिकाऊ परिवहनाला प्रोत्साहन देणे याची ही सुरुवात मानली जाते. फर्टिलायझिंग द फ्युचर या पुस्तकाचे नुकताच अनावरण करण्यात आलं आहे. हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर मनसुख मांडविया. मनसुख मांडविया यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकाचं नुकताच अनावरण झालेलं आहे. तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलेलं आहे. केंद्रीय खते आणि रासायनिक मंत्री आहेत डॉक्टर मनसुख मांडविया आणि यांनी या पुस्तकाचे लेखन केलेलं आहे. या पुस्तकाचे नाव आहे फर्टिलायझिंग द फ्युचर भारत मार्च टुवर्ड फर्टिलायझर सेल्फ सफिशियन्सी. या पुस्तकामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारताने खत आत्मनिर्भरता कशी मिळवली आणि त्यात आलेले क्रांतिकारी बदल या संबंधित गोष्टींची यामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार सोन्याच्या संरक्षित साठ्यामध्ये म्हणजे गोल्ड रिझर्व्हमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी 9वा. गोल्ड रिझर्व्हमध्ये जगामध्ये भारताचा 9वा क्रमांक हा लागतो. तर नुकताच एक रिपोर्ट प्रसिद्ध केलेला आहे. अमेरिकन बिझनेस मॅगझिन आहे फोर्ब्स याने गोल्ड रिझर्व्हच्या आधारे जगातील देशांची यादी तयार केलेली आहे. या अहवालानुसार अमेरिकेकडे सर्वात जास्त गोल्ड रिझर्व्ह आहे तर भारत गोल्ड रिझर्व्हच्या बाबतीत 9व्या स्थानावर आहे. अमेरिकेकडे सध्या 81,336.46 टन इतकं सोनं आहे. जर्मनीकडे 3,352.65 टन इतकं सोनं असून जर्मनी द्वितीय क्रमांकावर आहे तर भारत 9व्या स्थानावर आहे. भारताकडे 800.78 टन इतकं सोन्याचा साठा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोकबोरक दिवस 2024 कोणत्या राज्यामध्ये साजरा केला गेला? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी त्रिपुरा. त्रिपुरा या राज्यामध्ये हा कोकबोरक 2024 दिवस साजरा करण्यात गेला. दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येत असतो. 19 जानेवारीला कोकबोरक भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी कोकबोरक दिवस साजरा केला जातो. या दिवसाला त्रिपुरा भाषा दिवस म्हणून देखील संबोधलं जातं. 2001च्या जनगणनेनुसार राज्यात कोकबोरक भाषा बोलणाऱ्यांची संख्या जवळजवळ 6,55,000 इतकी होती. तर त्रिपुरामध्ये हा दिवस साजरा करण्यात येत असतो. तर त्रिपुरा राजधानी आहे अगरतळा. मुख्यमंत्री आहेत माणिक सहा. राज्यपाल आहेत इंद्रसेन रेड्डी नल्लू. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच चंद्रावर उतरणारा 5वा देश कोणता ठरला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए जपान. जपान हा देश चंद्रावर उतरणारा 5वा देश ठरलेला आहे. तर जपानचं मिशन आहे मिशन स्निपर हे चंद्रावर यशस्वीरित्या उतरलेलं आहे. या मिशनला स्लिम मिशन म्हणून देखील ओळखलं जातं. स्लिमचा फुल फॉर्म होतं स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून. स्लिम हा एक हलका रोबोटिक लँडर आहे. जपानने 6 सप्टेंबर 2023 या दिवशी स्नायपर हे चंद्र मिशन अवकाशात प्रक्षेपित केलं होतं आणि 25 डिसेंबर 2023ला हे यान चंद्राच्या कक्षेमध्ये पोहोचलं होतं आणि आता त्याने यशस्वीरित्या चंद्रावर लँडिंग हे केलेलं आहे. या मिशनसाठी मीडिया रिपोर्टनुसार $102 मिलियन इतका खर्च आला आहे आणि सध्या जपान हा चंद्रावर उतरणारा 5वा देश ठरलेला आहे. तर जपानची राजधानी आहे टोकियो. चलन आहे येन. पंतप्रधान आहेत फुमियो किशिदा. पुढचा प्रश्न पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जगातील सर्वात उंच प्रतिमा कुठे स्थापित केली गेली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी विजयवाडा. आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा स्थापित करण्यात आलेला आहे. नुकताच या पुतळ्याचं अनावरण हे करण्यात आलेलं आहे. या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस असे नाव देण्यात आलेलं आहे. या पुतळ्याची उंची जमिनीपासून 206 फूट इतकी आहे. या अगोदर तेलंगणामध्ये स्थित आंबेडकरांची 175 फूट उंचीचा जो पुतळा आहे हा सर्वात उंच पुतळा होता आणि आता हा 206 फूट उंचीचा जगातील तसेच भारतातील सर्वात उंच पुतळ्याचं अनावरण हे करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वात वेगवान 7 बळी घेणारा गोलंदाज कोण ठरला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी वानिंदा हसरंगा. श्रीलंकन गोलंदाज आहे वानिंदू हसरंगा आणि याने नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वन डे क्रिकेटमध्ये 7 बळी घेण्याचा विक्रम हा केलेला आहे. कोळंबो येथे नुकताच पार पडलेला श्रीलंका झिम्बाब्वे एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये
वानिंदू हसरंगा याने अवघ्या 35 चेंडूंमध्ये 7 विकेट घेतलेल्या आहेत. यामुळे तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात वेगवान 7 बळी घेणारा गोलंदाज ठरलेला आहे. नोव्हेंबर 2023मध्ये मोहम्मद शमीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 7 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरण्याचा मान हा मिळवलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. राज्यातील पहिल्या ग्रीन अमोनिया प्लांटसाठी आयनॉक्स एअर उत्पादनेसोबत कोणत्या राज्याने करार केला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्राने या राज्यातील पहिल्या ग्रीन अमोनिया प्लांटसाठी आयनॉक्स एअर उत्पादनासोबत एक करार केलेला आहे. 5 लाख MTPA क्षमतेच्या राज्यातील पहिल्या ग्रीन अमोनिया प्लांटसाठी महाराष्ट्र शासनाने आयनॉक्स एअर प्रोडक्टसोबत करार केलेला आहे. या प्लांटमध्ये ग्रीन लिक्विड अमोनिया तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 3 अब्ज अमेरिकन डॉलर इतका खर्च हा केला जाणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील तिसरे राज्य कोणते बनले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, आसाम. आसाम हे राज्य समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील तिसरं राज्य ठरलेलं आहे. गोवा आणि उत्तराखंडनंतर समान नागरी संहिता लागू करणारे आसाम भारतातील तिसरे राज्य आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिश्व शर्मा यांनी आदिवासी क्षेत्र वगळता संपूर्ण आसाम राज्यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 44मध्ये नमूद समान नागरी संहिता लागू करणार आहेत. तर आसाममध्ये होणार आहे. आसामची राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हेमंत बिश्व शर्मा आणि राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया. पुढचा प्रश्न पाहूया. एक्स अयुथया हा सागरी सराव भारत आणि कोणत्या देशांच्या नौदलांमध्ये आयोजित केला गेला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, थायलंड. भारत आणि थायलंड यांच्या नौदलामध्ये हा एक्स अयुथया हा सागरी सराव नुकताच आयोजित केला गेला आहे. तर भारतीय नौदल आणि रॉयल थाई नौदल यांच्यात हा पहिलाच द्विपक्षीय सागरी सराव एक्स अयुथया आयोजित करण्यात आलेला आहे. पहिलाच सागरी सराव आहे हा. एक्स अयुथया भारतातील अयोध्या आणि थायलंडमधील अयुथया या 2 शहरांचे महत्त्व दर्शवतो. या नौदल सरावामध्ये स्वदेशी बनावटीची भारतीय नौदलाची कुलिश आणि INLCU-56 ही जहाजे सहभागी झाली होती. तर थायलंडचे हिस थाई मॅक्स्ट्रीट शिप STMS सहभागी झालेलं होतं. तर थायलंड आणि भारतामध्ये हा द्विपक्षीय सागरी सराव झालेला आहे. थायलंडची राजधानी आहे बँकॉक. चलन आहे थाई बहत आणि पंतप्रधान आहेत श्वेता थाविसीन. पुढचा प्रश्न पाहूया. 35 वर्षांमध्ये ग्रँड स्लॅममध्ये सीडेड खेळाडूला पराभूत करणारा पहिला भारतीय पुरुष टेनिस खेळाडू कोण ठरला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, सुमित नांगल. सुमित नांगल या पुरुष टेनिस खेळाडूने 35 वर्षांमध्ये ग्रँड स्लॅममध्ये सीडेड खेळाडूला पराभूत करणारा पहिला भारतीय ठरण्याचा मान हा मिळवलेला आहे. त्याने जागतिक क्रमवारीमध्ये 27व्या क्रमांकावर असलेल्या कझाकिस्तानच्या अलेक्झांडर बुब्लिक याचा पराभव केलेला आहे. 1989मध्ये रमेश कृष्णन यांनी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मेन्स विलेंडरचा पराभव हा केलेला होता आणि त्यानंतर आता या सुमित नागल यांनी 35 वर्षाचा रेकॉर्ड हा जो आहे 35 वर्षांनंतर सीडेड खेळाडूला ग्रँडस्लॅम स्पर्धेमध्ये पराभूत करण्याचा मान हा मिळवलेला आहे. तर सुमित नागल त्याच्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅमच्या दुसऱ्या फेरीमध्ये खेळणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ग्लोबल फायर पॉवर क्रमवारीनुसार सैन्य क्षमतेमध्ये जगात भारत कितव्या स्थानी आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, 4थ्या. भारतीय सैन्य जे आहे हे जगामध्ये 4थ्या क्रमांकाचं शक्तिशाली सैन्य आहे. ग्लोबल फायर पॉवरच्या मिलिटरी स्ट्रेंथ लिस्ट 2024मध्ये जगातील 145 देशांच्या सैन्य क्षमतेचे विश्लेषण करून ही क्रमवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि या रँकिंगमध्ये लष्करी क्षमतेच्या बाबतीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे, रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे, चीन तिसऱ्या क्रमांकावर, तर भारताकडे जगातील 4थ्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य आहे. भारताचा पॉवर इंडेक्स हा 0.1023 इतका आहे आणि या रँकिंगनुसार भूतानचे सैन्य जगातील सर्वात कमकुवत सैन्य मानलं गेलं आहे. तर पाकिस्तानकडे जगातील 9व्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. घोडेस्वारी या खेळामध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, दिव्यकृती सिंग. दिव्यकृती सिंग या घोडेस्वारी या खेळामध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. तर 2023च्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये घोडेस्वारी खेळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या दिव्यकृती सिंग या पहिल्या महिला आहेत आणि त्यांनी 2023च्या आशियाई खेळामध्ये घोडेस्वारी या खेळ प्रकारात सांघिक सुवर्णपदक हे मिळवलेलं होतं आणि त्यांना आता हे अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या घोडेस्वारी खेळातील पहिल्या महिला त्या ठरलेल्या आहेत.